देवाच्या पायाची सेवा आपल्याला करता येणार नाही. चला संपली ही पण भक्ती. पादसेवन करता येणार नाही, पण पादसेवन नाही जमणार, मग पुढची अर्चन रुक्मिणी सारखं करावं लागतं. एक पान जरी अर्चन म्हणून त्याला वाहिलं ना तरी एका पानाच्या कळतंय ना सगळ्यांना. चेहरे थोडेसे व्यवस्थित ठेवा म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतंय. काही 28 वर्ष झालं फेस रिडिंगच करते, काही जणांना कळतंय, काही जण म्हणतात काय बोलती कोणाच ठाऊक आहे, संदर्भच लागेना. मी नवविधा भक्ती सांगतेय, त्याच्यातली पुढची भक्ती आहे अर्चन. अर्चन केलं रुक्मिणीनं. कधी केलं? सत्यभामेची परीक्षा घ्यायची होती, नारदांना विकला आणि नारदांना विकल्यानंतर आता माघारी घ्यायचा आहे. सगळ्या गावातल्या बायांनी सोनं त्याच्या बरोबरीला टाकलं, कारण नारदांनी सांगितलं कृष्णाच्या वजना इतकं सोनं द्या आणि कृष्ण घेऊ. काय करावं ते सुचेना, पण क्षणभर ती थांबली आणि मनातल्या मनात विचार करते, अख्खं जग ज्यानं स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे तो एवढा मोठा जड असणारा कृष्ण, सोन्याबरोबर त्याची तुलना होऊ शकते? शक्यच नाही. मग ज्या गोष्टीनं तुलना होईल ती गोष्ट घेऊन चला. म्हणून ती म्हणली काळजी करू नको, तो माझा होता, आहे आणि राहील, कारण अजून त्या कागदपत्रावर मी सही केलेली, माझा हिस्सा आहे ना अजून त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो हिस्सा काही मी विकलेला नाही, मी त्याला आणू शकते माघारी. उठली, दरवाजात आल्यानंतर तुळशीचं पान तोडलं आणि मग त्या कृष्णाकडे निघाली. जसं लांबनं कृष्णानं रुक्मिणीनं बघितलं, शेला सावरला. म्हणजे आता घेऊन जाणारा मेंबर आलाय, कारण हिच्याशिवाय मला कोणी घरी नेऊ शकत नव्हतं हे माहितीये. ही आली मग का झालं ना बरोबर. माता उठा की चला. एका पानाचं असं किती वजन असेल किलो, की त्या किलो वजनानं तो बरोबर झाला. अहो मिलीग्रॅम मध्ये सुद्धा त्याचं वजन नसेल, पण त्या अर्चन करण्यामध्ये इतकं प्रेम होतं की देवाला बरोबरी साधावी लागली. ही अर्चन भक्तीची क्षमता आहे. एकाच ठिकाणी एकाच जागी बसून करावं लागतं. जमेल का आपल्याला? देवाला फुलं वाहताना गंध वाहतानाच इतकी डेंजर वाहतो ना आम्ही. मी पूजा करणाऱ्यांची मजा बघितलेली आहे. अख्खे देव उचलतात आणि एकदम पाण्यात बुचकळतात. मग ह्याची ॲलर्जी त्याला होऊ शकते, त्याला त्रास होऊ शकतो, विचारच नाही. एकत्र गोळसायची टॉवेलात घेऊन आणि गंध लावताना तर कमालीचा गंध लावतात. एक तर मूर्ती एवढीशी, त्याच्यात त्याचं तोंड एवढं, बरं त्या तोंडातही त्याचं कपाळ एवढंसं आणि बोट भरून त्याला गंध लावतात. त्याच्या नाकात, तोंडात, डोळ्यात सगळीकडे गंधच गंध असतो. म्हणून मी बऱ्याच जणांना सांगते, चुकून जरी त्याच्या डोळ्यात गंध गेला तरी ते तुम्हाला गंध लावले. व्यापारी आगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त असं सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला जमणार नाही. मग अर्चन भक्ती ही आपल्याला करता येणार नाही. मग चला पुढं. दास्यत्व हनुमंतरायांनी केलं. हनुमंतरायांनी इतकं तत्वज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे, कारण हनुमंतराय जरी दास होते, दास काय ऐकायचं, सारखाच का ऑर्डर देतो आपण. माणसाचं दास होऊ शकत नाही. देव तर घडोघडीला उठ बस करायला लावतो. हनुमंत बरं एवढं सगळं करू नये, ह्यानं माझी सेवा केली असं म्हणणं कुठं आहे? हनुमंतरायांनी ज्या वेळेला सीता मातेला, पण हनुमंतरायांना माहिती होतं हा जगाचा मालक आहे. हा ज्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला तत्वार्थानं याचा आपल्याला अर्थ काढला पाहिजे. आणि मग त्यांनी उत्तरादाखल असं सांगितलं, देह बुद्ध्या तुझा कायम दास असणार आहे, जीव बुद्ध्यानं मी तुमचा अंश असणार आहे, आत्मबुद्धीनं मी तुम्हीच असणार आहे, तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद, असं आपल्यामध्ये एकत्व आहे. पण जोपर्यंत मी चिरंजीव आहे तोपर्यंत मला असं म्हणतात दासोहम. हे दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. मत्सर, दंभ आणि अहंकार, त्याच्यामुळे आपल्याला अंतकरण शुद्धता जमणार नाही. देव आपल्याला मित्र मानणार नाही. आपल्या बाजूने एका बाजूने केलेली भक्ती ही भक्ती सिद्ध होणार नाही. म्हणून आपल्याला ही सुद्धा भक्ती सख्यत्वाची जमणार नाही. आणि मग पुढची भक्ती शेवटची ती म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन बलिराजानं केलं. बलिराजानं जीव, बुद्धी, तन, मन, धन सर्वार्थानं त्या भगवंताला अर्पण केलेलं आहे, वामन रूपाला अर्पण केलेलं आहे. ते आत्मनिवेदन. आपल्याला हे सगळं भगवंताला समर्पित करायला जमणार नाही. जर दत्त जयंतीसाठी देणगी द्या असं म्हणलं तर आपण अख्खी प्रॉपर्टी त्या मंडळाला देत नाही. मग आहे त्याच्यातलं थोडं देतो. सर्वार्थानं समर्पण करणं आपल्याला जमणार नाही, म्हणून आत्मनिवेदनही जमणार नाही. मी आतापर्यंत तुम्हाला किती भक्ती सांगितल्या? किती सांगितल्या? इथंच तर कुटाण आहे. जे 8 म्हणत आहेत ते व्यवस्थित ऐकतायत, कारण मी एक भक्ती जाणून बुजून राखून ठेवलेली आहे, ती म्हणजे वंदन भक्ती. ती मध्येच येत होती, पण तिला गाळून मी पुढच्या भक्ती सांगितल्या. 8 भक्ती सांगितल्या आणि सगळ्यात शेवटची भक्ती ती का ठेवली? कारण ती माझ्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. भगवंताला नमन करणं हे अत्यंत सोपं आहे. जो भगवंताला नम्र
झाला तो भगवंत वश त्याला होऊ शकतो. नम्र झाला भूता तेणे